काकडे सर, शालेय शैक्षणिक समितीचे अध्यक्ष अनिल पवार, अंगणवाडी शिक्षिका, त्यानंतर सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खूप सगळ्यांनी मेहनत घेतली, खूप सगळ्यांनी छान भाषणं केली, गाणी सुद्धा छान म्हटली, विविध असे म्हणजे चहूबाजूने सगळं संविधानाबद्दलची माहिती दिली. पण सगळ्यांच्या एका भाषणामध्ये मला सगळ्यांचा एक कॉमन शब्द असा आढळला की संविधान हा शब्द सगळ्यांचा आहे. 26 नोव्हेंबर 1949 हा एक शब्द आहे, 26 जानेवारी 1950 हा एक शब्द आहे आणि 15 ऑगस्ट 1947 हा एक शब्द आहे ना सगळ्यांचे शब्द का तुमच्या सगळ्यांच्या भाषणामध्ये. तर आपला देश पहिल्यांदा हा इंग्रजांच्या ताब्यात होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी हा स्वतंत्र झाला. म्हणजे आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदर स्वतंत्र नव्हता. आणि देश म्हणून कधी उदयाला आला, देश म्हणून आपण कधी उदयाला आलो खरं पाहता गेलं तर 15 ऑगस्ट 1947 ला आपण देश म्हणून उदयाला नाही आलो, तर आज 26 जानेवारी 1950 ला उदयाला आलो असं आपण म्हणता येईल. का आपण स्वतंत्र झालो, परंतु स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक संस्थानिका होती, छोटे छोटे त्याला राज्य म्हणूया आपण. जसं आपलं निजामांचं राज्य होतं, आपल्यावर कोणाचं राज्य होतं, मराठवाड्यात निजामांचं होतं. असे साधारणतः 548 52 पर्यंत छोटे छोटे राज्य होती आपापली. मग असे सगळे मिळून आपला देश बनला. आणि हा देश बनवण्यासाठी आता सगळ्यांनी सांगितलं की सगळ्या शूरवीरांनी बलिदान दिलं. तर देश स्वतंत्र झाल्यानंतर एक संविधान लागतं. संविधान म्हणजे काय, कोण सांगेल? नियम, भारतात कायदा बनवण्याचे. काय की आपला देश चालवण्यासाठी आपल्याला एक नियम लागतो, एक कायदा लागतो. मग असा जगात आपल्याकडे तर नव्हता. मग अगोदर कुठं होता असा कायदा, तर तो इंग्लंडमध्ये होता. आता आपल्याकडे लिखित होता, लिहिलेला कायदे सगळे आपल्याकडं. तसा इंग्लंडमध्ये आहे का, अलिखित आहे, लिहिलेला नव्हता. एवढी परंपरेने ते विकसित झालेला होता. त्याच्यानंतर अमेरिकेत लिखित झाला, त्याच्यानंतर भारतामध्ये आला आणि मग आपल्या देशाला संविधान पाहिजे असं ठरलं, कायदा पाहिजे असं ठरलं. आणि मग आपल्याकडे कमिट्या बनल्या. त्या कमिटीचे सगळ्यात महत्त्वाचे अध्यक्ष होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अशा अनेक समित्या होत्या. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं त्या समितीचं प्रदीर्घ काळ असं ते काम चाललं. आणि म्हणून आता आपण जी सकाळी प्रतिज्ञा घेतली ना उद्देशपत्रिकेची, ती जगातल्या आपल्या घटनेला उद्देशपत्रिका आहे. आणि त्या उद्देशपत्रिकेमध्ये सगळी घटना आली, कायदा आला. म्हणजे आपला देश जो चालतो आहे आज त्या घटनेनुसार आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सगळ्यांनी सांगितलंय, खूप छान पद्धतीने सांगितलंय, सरांनी खूप छान मेहनत घेतलेली आहे. तर असा आपला देश आता 26 नोव्हेंबर 1949 ला ही घटना तुम्ही सांगितलं की ती अंगीकृत झाली, स्वीकारली. पहिला शब्द काय आहे सरनाम्याचा, आम्ही भारताचे लोक. तर अंगीकारली म्हणजे काय झालं, 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती घटना सगळ्यांनी अभ्यास करून ती पास केली, ती संमत केली. आणि ती देशाप्रती, स्वतः प्रती, म्हणजे आम्ही स्वतः प्रत, शेवटचा शब्द काय आहे, आपण सकाळी प्रतिज्ञा घेतली, आम्ही भारताचे लोक सुरू झाले. आणि तिथं शेवट काय झाला की आम्ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत. म्हणजे ती आपण एखाद्या देवाला अर्पण केली का, ईश्वराला अर्पण केली का, एखाद्या व्यक्तीला अर्पण केली का, नाही, ती स्वतः प्रतच अर्पण केली आहे असा तो शब्द आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वतः प्रत अर्पण केली, संमत केली. त्याच्यानंतर 1 महिन्यानं 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे आज आपण काय साजरा करतो की आजपासून आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताक म्हणजे कोणाचं राज्य आहे, सत्ता म्हणजे राज्य, प्रजेचे राज्य आहे, जनतेचे राज्य आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यानिमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी खूप छान भाषण केली, त्याच्यामागे सरची खूप मेहनत दिसते प्रत्येकाने. आणि खूप इंग्रजीने सुद्धा चांगले विद्यार्थी बोलले. या निमित्ताने मी सर्व म्हणजे आता शाळेच्या ज्या काही समस्या आहेत, आता नुसतं आम्हाला बोलणं जमणार नाही, तर काहीतरी आता तुम्ही इतकी मेहनत घेतली त्याच्या पाठीमागं काही तुमच्या समस्या काही जाणवल्यात मला. तसं मी सरांशी बोलताना मला तसं कळलं लागतं. शाळेला डिजिटल बोर्ड नाही आणि शाळेची मला असं म्हणजे ऐकलं मी की आपली शाळा केंद्रामध्ये एकमेव अशी शाळा आहे की ती सगळ्यात पाठीमाग आहे रंगरंगोटी किंवा
तशी गणेशपूरची शाळा बनली आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या ग्रामपंचायत भाग असल्यामुळं आपली शाळा मागं आहे असं मला कळालं. त्याला काही कारणं आहेत, निधी अभावी म्हणा. तर मी सर्व गावकऱ्यांना, सर्व पालकांना, म्हणजे नुसते पालकाचे विद्यार्थी शाळेत आहेत म्हणूनच पालकांनाच नाही तर सर्व गावकऱ्यांना, शिक्षणप्रेमी नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की शाळेला जास्तीत जास्त निधी, आता आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आपण CCTV कॅमेरे त्याही शाळेत आणि ह्या शाळेत बसवले, परंतु रंगरंगोटी करण्यासाठी आणि जी माझे विद्यार्थी आहेत शाळेचे विविध क्षेत्रात त्यांनी नावनोंदणी केलेलं आहे किंवा ते अनेक क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. या निमित्ताने मी त्यांना असं नम्र आवाहन करेल की शाळेला जास्तीत जास्त डिजिटल बोर्ड आणि रंगरंगोटी जे 1,00,000-2 लाख रुपये त्याला खर्च येईल किंवा आपण अंदाज घेतला तर मी माझ्या वतीनं स्वतः वैयक्तिक ग्रामपंचायत संदर्भात आहे मी 5,001 एवढी देणगी या शाळेला रंगरंगोटीसाठी मी जाहीर करतो. गावातल्या सगळ्या नागरिकांना, ग्रामस्थांना आणि पालकांना अशी विनंती करेल की जास्तीत जास्त निधी करून ज्या शाळेची जी रंगरंगोटी आणि म्हणजे आपल्यासाठी शाळा महत्त्वाचं काय आहे की केंद्रामध्ये आपली शाळा बॅक आहे, मागं आहे, ती आपल्यासाठी काही चांगली गोष्ट नाही. दुसरी गोष्ट शिक्षक दोन्ही खूप छान पद्धतीनं काम करत आहेत. सर्व विद्यार्थी आपल्याला त्याचं यश दिसतं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी ज्यांनी बाहेर ठेवले ते सुद्धा आपल्या शाळेत आणा, पटसंख्या वाढवा आणि डिजिटल बोर्ड जर आला आणि शाळेची रंगरंगोटी केली तर आपण जरा पुढे जाऊ. कारण गणेशपूरची शाळा टॉपला आहे जिल्ह्यामध्ये असं सरांनी सांगितलं मला, त्यांनी सांगितलं मला की टॉपला आहे. तीही आनंदाची बाब आहे आपलीच आहे ती सुद्धा, परंतु आपण मागे राहता कामा नये. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त निधी उपलब्ध कसा होईल त्या निमित्ताने मी आवाहन करेन आणि सदैव शाळेच्या पाठीशी आम्ही उभा आहोत असा शब्द देऊन मी थांबतो. सर्वांचं कौतुक आणि सर्वांना शुभेच्छा, थांबतो. जय हिंद, जय भारत.